नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार एक्झाम स्टडी या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ कोरोना पाहत असताना त्यामध्ये कोरोना ही टर्म काय आहे, कोरोना ऑकर कसा होतो आपण ते पाहिलं होतं. त्यामध्ये आर्क फेनॉमेनॉन काय आहे, आर्क फेनॉमेनॉन रिड्यूस करण्यासाठी आपण काय केलं होतं ते आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज काय आहे, व्हिज्युअल क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज काय आहे, याही टर्मिनॉलॉजी आपण पाहिला होता. या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ कोरोना मध्येच जो आपण जनरली कोरोना लॉस आहे, जो कोरोना लॉस होतो तो कोरोना लॉस कशा प्रकारे होतो ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपण कोरोना लॉसचा जो फॉर्म्युला आपण बघतो किंवा जी पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना किंवा एनर्जी लॉस ड्यू टू द कोरोना ही जी लॉस होणार आहे तो आपण बघणार आहे. मग तो लॉस का होतो, कोरोना लॉस म्हणजेच काय आहे, रिअल पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना इज कॉल्ड एज कोरोना लॉस. मग जो कोरोना लॉस आहे तो जनरली आपण कोरोना लॉस रिप्रेझेंट करतो, आपण PC या लेटरने रिप्रेझेंट करतो. PC इज इक्वल टू, PC म्हणजे काय हो, P काय रिप्रेझेंट करतं, P रिप्रेझेंट पॉवर, पॉवर लॉस या ठिकाणी आपण रिप्रेझेंट कशाने करतोय, ड्यू टू पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना आपण PC या लेटरने रिप्रेझेंट करतोय. म्हणजे रिअल पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना इज कॉल्ड ॲज कोरोना लॉस. म्हणजे या कोरोना लॉसचा फॉर्म्युला आपण लिहित असताना फॉर्म्युला कसा लिहितो बघा, जनरली आपण फॉर्म्युला लिहितो 242 इंटू, फॉर्म्युला मी कसा लिहितो बघा 242 इंटू या ठिकाणी काय लिहितोय F प्लस 25 डिवायडेड बाय डेल इंटू रूट ओव्हर R डिवायडेड बाय D. ठीक आहे, रूट ओव्हर R डिवायडेड बाय D इंटू या ठिकाणी काय लिहितोय VPH मायनस VD चा होल स्क्वेअर इंटू 10⁻⁵ 10⁻⁵ किलोवॅट किलोमीटर पर फेज. हा फॉर्म्युला या ठिकाणी मी कोरोनाचा लिहितोय. कोरोना पॉवर लॉस ड्यू टू कोरोना काय लिहितोय बघा, हे जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, पॉवर लॉस आहे, लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला मी पॉवर लॉस ड्यू टू कोरोना झालेला आहे 242 इंटू F प्लस 25 डिवायडेड बाय डेल इंटू रूट ओव्हर R डिवायडेड बाय D इंटू VPH मायनस VD चा स्क्वेअर इंटू 10⁻⁵ किलोवॅट किलोमीटर पर फेज. हा फॉर्म्युला या ठिकाणी कोरोना लॉचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला जसाच्या तसा लक्षात ठेवायची गरज आहे का एक्झामसाठी. हा फॉर्म्युला आपल्यावर, या फॉर्म्युल्यावरून आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने विचारणार आहेत ते पाहणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हा पॉवर लॉचा फॉर्म्युला लिहिला, पण या पॉवर लॉच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म आहेत त्या टर्मकडेही आपल्याला बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. मग या टर्मकडे पाहताना मी काय काय लिहितोय बघा, याच्यामध्ये काय काय आलेलं आहे हो, हा F जो आलेला आहे, हा F ला मी काय म्हणतोय, सप्लाय फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स. म्हणजे ही जी F आहे ती सप्लाय फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स आहे. त्यानंतर हा जो डेल आहे, अगेन डेल रिप्रेझेंट एअर डेन्सिटी फॅक्टर, एअर डेन्सिटी फॅक्टर रिप्रेझेंट कोण करतोय, हा जो डेल आहे तो डेल रिप्रेझेंट काय करतोय, एअर डेन्सिटी फॅक्टर रिप्रेझेंट करतोय. त्याचबरोबर यानंतर काय आलेला आहे, हा R आलेला आहे, हा R काय रिप्रेझेंट करतोय, रेडियस ऑफ कंडक्टर इन सेंटीमीटर. हा जो R आहे तो रेडियस ऑफ कंडक्टर रिप्रेझेंट करतोय इन सेंटीमीटर. सिमिलरली जो D आहे हा D रिप्रेझेंट अगेन काय करतोय, मी सांगितलं होतं यामध्ये कन्फ्यूज होत नाही, कन्फ्युजन व्हायचं नाही. अगेन D रिप्रेझेंट स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स इन मीटर. D काय रिप्रेझेंट करतोय, स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स इन मीटर. म्हणजे हा जो D आहे या ठिकाणी D काय करणार आहे, स्पेसिंग बिटवीन कंडक्टर रिप्रेझेंट करतोय इन मीटर. जो आपण D घेतला होता, जे दोन कंडक्टर घेतले होते त्या कंडक्टर मध्ये आपण स्पेसिंग कॅपिटल D ने रिप्रेझेंट केलं होतं. या ठिकाणी आपण ह्याला कॅपिटल D जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, ह्याला जरी D जरी म्हटलं कॅपिटल D असं जरी लिहिलं तर काय फरक पडणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं काय आहे, D हे डायमीटर नाहीये, D हा काय आहे, स्पेसिंग बिटवीन कंडक्टर आहे, फक्त टर्म लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी हे जे VPH आहे, हे
सॉरी, हे VPH रिप्रेझेंट काय करते? VPH रिप्रेझेंट फेज व्होल्टेज. VPH काय रिप्रेझेंट करते हो? फेज व्होल्टेज रिप्रेझेंट करते. या ठिकाणी हा जो VD आहे, हा VD रिप्रेझेंट क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज. हे जे VD आहे, हे VD काय करते हो? क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज रिप्रेझेंट करते. VPH माने की फेज व्होल्टेज, VD माने की अगेन फेज व्होल्टेज, बट फेज व्होल्टेज at which corona occurs, this voltage is called as critical disruptive voltage into 10⁻⁵. हे त्याचं काय झालं? कोरोना लॉसचं किलोवॅट पर किलोमीटर पर फेज. म्हणजे आपण सगळ्या व्हॅल्यू VPH घेतोय, फेज व्होल्टेज घेतोय, याचा अर्थ काय? फेज टू न्यूट्रल व्होल्टेज आहे. मग कोरोना लॉस ऑकर होण्यासाठी आपल्याला एवढ्या टर्मिनॉलॉजी इम्पॉर्टंट आहेत. F इज इक्वल टू सप्लाय फ्रिक्वेन्सी, एअर डेन्सिटी फॅक्टरची व्हॅल्यू आपण डेल इज इक्वल टू 3.92 इंटू H डिवायडेड बाय 273 प्लस T. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. R रेडियस ऑफ कंडक्टर, D स्पेसिंग बिटवीन, VPH फेज व्होल्टेज, VD क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज. एवढ्या टर्मिनॉलॉजी आपल्याला या फॉर्म्युलातून लक्षात ठेवायचं आहे. जर माझा VPH इज ग्रेटर दॅन VD असेल तर आणि तरच कोरोना लॉस ऑकर होणार आहे. म्हणजे जर माझा VPH हा VD पेक्षा ग्रेटर असेल तरच, म्हणजे फेज टू न्यूट्रल व्होल्टेज जे आहे म्हणजे ट्रान्समिशन लाईनचं, ते जर ग्रेटर दॅन क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज असेल तर आणि तरच कोरोना लॉस ऑकर होणार आहे. जर जो VPH आहे म्हणजे जे फेज व्होल्टेज आहे ते लेस दॅन VD असेल, या केसमध्ये फेज व्होल्टेज लेस दॅन VD, this VPH is less than VD. In this case there will not be any corona loss. PC is equal to 0 in case of VPH is less than VD. इम्पॉर्टंट टर्म या ठिकाणी काय झाली बघा, या सगळ्या फॉर्म्युला मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म काय झाली? VPH मायनस VD. हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स या ठिकाणी सगळ्यात मोठी टर्म झाली. VPH रिप्रेझेंट करतोय फेज टू न्यूट्रल व्होल्टेज, VD रिप्रेझेंट क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज. म्हणजे जर माझा व्होल्टेज VPH इज ग्रेटर दॅन VD असेल तर आणि तरच कोरोना लॉस ऑकर होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. जर VPH इज लेस दॅन VD असेल तर कोरोना लॉस ऑकर होणार नाही. याच्यावरती आपल्याला डायरेक्टली प्रॉब्लेम किंवा एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारू शकतील की जर फेज व्होल्टेज त्याला आपण VPH म्हणू, VP म्हणू किंवा V म्हणू, डायरेक्टली आपल्याला फेज व्होल्टेज या ठिकाणी 100 व्होल्ट दिलेला असेल आणि जर माझ्याकडे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज जर 120 व्होल्ट दिलेलं असेल आणि जर विचारला असेल सांगा कोरोना लॉस किती ऑकर होईल, कोरोना लॉसची व्हॅल्यू सांगा, त्यास आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे काय, जे फेज व्होल्टेज आहे हे फेज व्होल्टेजची व्हॅल्यू 100 व्होल्ट दिलेली आहे, पण क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू किती दिलेली आहे हो? 120 व्होल्ट दिलेलं आहे. आपण पाहिलं की दोन्हीही फेज व्होल्टेज आहेत. हे फेज व्होल्टेज काय रिप्रेझेंट करतंय? व्होल्टेज बिटवीन फेज अँड न्यूट्रल. अगेन हे फेज व्होल्टेज रिप्रेझेंट काय करतंय? व्होल्टेज बिटवीन फेज अँड न्यूट्रल. पण आपण VD ला डिफाइन करताना, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजला डिफाइन करताना आपण असं म्हटलं होतं मिनिमम व्होल्टेज, मिनिमम फेज टू न्यूट्रल व्होल्टेज मिनिमम म्हणतोय, याचाच अर्थ काय असायला पाहिजे? याची फेज टू न्यूट्रल व्हॅल्यू मिनिमम असायला पाहिजे. आपल्याकडे मिनिमम, आपल्याकडे मॅक्झिमम व्हॅल्यू किती दिलेलं आहे? मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याकडे 100 दिलेलं आहे. याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती जाते हो? मॅक्झिमम व्हॅल्यू याची काय, मिनिमम व्हॅल्यू किती येते याची? 120. पण आपल्याकडे ऑलरेडी मॅक्झिमम किती दिलेलं आहे? 100 व्होल्ट दिलेलं आहे. मग हे 100 मॅक्झिमम आहे, मिनिमम 120 आहे. कोरोना लॉस ऑकर कसा होणार आहे हो? जर मिनिमम फेज टू न्यूट्रल व्होल्टेज जर माझ्या फेज व्होल्टेजपेक्षा जादा असेल तर कोरोना लॉस ऑकर होण्याचा या ठिकाणी विषय येणार नाही. या ठिकाणी या कोरोना लॉसचा आन्सर काय असणार आहे हो? 0.
हा कोरोना लॉस या ठिकाणी ऑकर होणार आहे नाही. पण याचबरोबर या ठिकाणी फेज व्होल्टेजची जर व्हॅल्यू माझ्याकडे 150 व्होल्ट दिली असते आणि जर व्हीडी माझ्याकडे 120 व्होल्ट दिले असता तर या कंडिशननुसार VPH इज ग्रेटर दॅन VD, कोरोना लॉस माझा काय झाला असता या ठिकाणी ऑकर झाला असता. का ऑकर झाला असता? या ठिकाणी जे फेज व्होल्टेज आहे या फेज व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 150 व्होल्ट, पण मिनिमम व्हॅल्यू ॲट विच कोरोना ऑकर्स ते फेज टू न्यूट्रल व्होल्टेज किती आहे 120 आहे. यांची रेंज कशी आहे रेंज यांची ठीक आहे, म्हणून या व्होल्टेजला कोरोना लॉस ऑकर होणार आहे. पण जेव्हा VPH इज ग्रेटर दॅन VD, कोरोना लॉस काय होणार आहे ऑकर होणार आहे. जेव्हा VPH इज लेस दॅन VD या ठिकाणी कोरोना लॉस ऑकर होणार नाही. इम्पॉर्टंट कन्क्लुजन या कोरोना लॉस या फॉर्म्युलातून आपल्याला काय मिळतंय या VPH आणि VD मधून मिळतंय. मग VD ही इम्पॉर्टंट टर्म झाली अगेन, VPH ही इम्पॉर्टंट टर्म झाली अगेन. आपल्याला बारकाईने लक्ष द्यायची गरज आहे. एक्झाम मध्ये VPH काय दिलेला आहे, फेज व्हॅल्यू काय दिलेली आहे आणि क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू काय दिलेली आहे. जर फेज व्होल्टेजची व्हॅल्यू ग्रेटर असेल तरच कोरोना लॉस ऑकर होणार आहे, अदरवाइज देअर विल नॉट बी एनी कोरोना लॉस. अगेन बुक्स मध्ये याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. हे काय केलेलं असतं अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे. या ठिकाणी 241 पण असू शकतं, या ठिकाणी 240 पण असू शकतं. म्हणजे 240, 41, 242 किंवा 241.2 आपल्याला काही बुकमध्ये त्याच्या व्हॅल्यू भेटतील. पण ह्या व्हॅल्यू आपल्याला काय केलेलं एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू केलेली असते. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण याची 240, 41, 42 कितीही घेऊ शकतो. आपल्याला यातून इम्पॉर्टंट टर्म VPH मायनस VD फक्त एवढी टर्म यातून आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ह्या टर्मिनॉलॉजी आपण काय आहे ते बघितलं. अजून एक इम्पॉर्टंट टर्म जी कोरोना लॉसच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, जो की क्वेश्चन आपल्याला प्रत्येक एक्झाम मध्ये असतो. तो क्वेश्चन काय, आपण VPH आणि VD बद्दल बोललो. आता आपण बघणार आहे जो कोरोना लॉस आहे हा कोरोना लॉस काय होतोय बघा. हा जो कोरोना लॉस आहे PC इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाकोणाला आहे हो, इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F+25 आहे. याचाच अर्थ हा जो कोरोना लॉस आहे एक्झामच्या दृष्टीने हा फॉर्म्युला अगेन इम्पॉर्टंट आहे. कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, जी की सप्लाय फ्रिक्वेन्सी आपण म्हटलं होतं त्या सप्लाय फ्रिक्वेन्सीला कोरोना लॉस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग जर आपण AC चा विचार केला तर AC मध्ये जी सप्लाय फ्रिक्वेन्सी असते ती 50 हर्ट्झ असते. DC चा विचार केला तर DC मध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सीचा काही विषय येत नाही. सप्लाय फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये काय असते हो 0 असते. जर सप्लाय फ्रिक्वेन्सी 0 असेल तर मग सांगा मला DC मध्ये जर सप्लाय फ्रिक्वेन्सी नसेल म्हणजे फ्रिक्वेन्सी टर्मच जर DC मध्ये प्रेझेंट नसेल तर DC मध्ये कोरोना ऑकर होणार आहे का, आहे की नाही. जर आपण DC मध्ये फ्रिक्वेन्सी नसेल तर कोरोना होणार आहे का त्यामध्ये. जनरली जर आपण बघायला गेलं तर DC मध्ये कोरोना लॉस ऑकर होणार नाही आपण असं म्हणतो, पण ऍक्च्युअली कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F+25. जर AC चा विचार केला तर AC मध्ये 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे PC ऑफ AC म्हणजे AC चा कोरोना लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 50 + 25 75. पण जर त्याच ठिकाणी जर आपण DC चा विचार केला तर DC मध्ये आपण काय पाहतो, DC मध्ये कोरोना लॉस इज इक्वल टू काय असतो P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F+25. FDC मध्ये 0 झाला म्हणजे कोरोना लॉस काय झाला हो 25 झाला. म्हणजे AC मध्ये जर 75 असेल तर DC मध्ये किती असणार आहे हो 25 असणार आहे. म्हणजेच कोरोना AC मध्ये पण प्रेझेंट आहे, कोरोना DC मध्ये पण प्रेझेंट आहे. कोरोना DC मध्ये जो प्रेझेंट आहे तो AC पेक्षा काय आहे हो कमी आहे. AC मध्ये जो कोरोनाची व्हॅल्यू कोरोना लॉसची जी व्हॅल्यू येणार आहे ती कशी येणार आहे हो ज्यादा येणार आहे. कोरोना पॉवर लॉस ड्यू टू कोरोना AC मध्ये ज्यादा असणार आहे, पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना DC मध्ये काय असणार आहे कमी असणार आहे. म्हणजेच कोरोना इज अ प्रॉपर्टी ऑफ बोथ AC अँड DC. अगेन हा जो कोरोना जो आहे तो कोरोना आपल्याकडे AC मध्ये पण भेटणार आहे, DC मध्ये पण भेटणार आहे. पण जो DC मधला कोरोना आहे तो AC मधल्या कोरोना लॉस पेक्षा काय आहे हो कमी असणार आहे. इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी आहे. VPH बद्दल बोललो, कोरोना PC इज इक्वल टू F+25 या फ्रिक्वेन्सी बद्दल बोललो. आता यानंतर
त्यानंतर आपण काय पाहणार आहे तो फॅक्टर्स अफेक्टिंग कोरोना लॉस, म्हणजे या कोरोना लॉसला जे अफेक्ट करणारे फॅक्टर आहेत ते फॅक्टर आपण बघणार आहेत. आपण फ्रिक्वेन्सी बद्दल बोललो, या रेडियस बद्दल आपल्याला बोलावं लागेल, या डिस्टन्स ऑफ सेपरेशन बद्दल बोलावं लागेल, तर या एअर डेन्सिटी फॅक्टर बद्दल बोलावं लागेल, VPH VD बद्दलही आपल्याला बोलावं लागेल. मग हे फॅक्टर या कोरोना पॉवर लॉस ड्यू टू द कोरोनाला कशा प्रकारे अफेक्ट करणार आहेत ते आता आपण बघणार आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग कोरोना लॉस, कोरोना लॉसला कोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहेत ते पाहणार आहोत. आपण जो कोरोना लॉसचा जनरली फॉर्म्युला पाहिला होता, तो कोरोना लॉसचा फॉर्म्युला काय होता हो, PC इज इक्वल टू 242 N2 F plus 25 divided by del into root over R into D into VPH minus VD चा होल स्क्वेअर into 10 raised to minus 5 किलोवॅट किलोमीटर पर फेज. हा फॉर्म्युला आपण जो कोरोना लॉस होता, या कोरोना लॉसचा फॉर्म्युला आपण काय केला होता, पाहिला होता. त्याचबरोबर जे आपण क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचा फॉर्म्युला लिहिला होता, तो क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचा फॉर्म्युला अगेन मी या ठिकाणी लिहितोय, VD इज इक्वल टू Z0 इंटू R इंटू डेल इंटू M इंटू ln ऑफ D बाय R. हा आपण क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचा फॉर्म्युला लिहिला होता. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी काय काय आहेत तेही पाहिलं होतं. M हा काय आहे, या ठिकाणी स्मूथनेस फॅक्टर आहे, डेल हा काय आहे, एअर डेन्सिटी फॅक्टर आहे, R रेडियस ऑफ कंडक्टर आहे, Z0 काय आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आहे. हा फॉर्म्युला आपण कशामध्ये घेतला होता, KV मध्ये घेतला होता. मग RMS मध्ये आपण म्हटलं होतं, ज्यावेळेस आपण Z0 ची व्हॅल्यू आपण RMS 21.1 KV पर RMS ज्यावेळेस आपण घेतलं होतं, त्यावेळेस त्याला आपण काय म्हटलं होतं, हा क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचा फॉर्म्युला आणि हा कोरोना लॉसचा फॉर्म्युला आपण पाहिला होता. अगेन या ठिकाणचा जो हा D आहे, हा स्पेसिंग ऑफ स्पेसिंग बिटवीन कंडक्टर रिप्रेझेंट करतोय. या ठिकाणचा पण D जो आहे तो स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स रिप्रेझेंट करतोय. कन्फ्युजन होऊ नये म्हणून या ठिकाणच्या D ला मी काय करतोय, कॅपिटल D ने रिप्लेस करतोय. दिस D रिप्रेझेंट स्पेसिंग बिटवीन कंडक्टर, दिस R रिप्रेझेंट रेडियस ऑफ कंडक्टर. ठीक आहे, म्हणजे हा कोरोना लॉसचा फॉर्म्युला झाला आणि तो क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचा फॉर्म्युला झाला. मग या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कोरोना लॉसच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला जर ह्या कोरोना लॉस फॉर्म्युल्याला कोणते कोणते फॅक्टर अफेक्टिंग करणार आहेत ते जर फॅक्टर्स आपल्याला लिहायचे असतील तर या ठिकाणी पहिला फॅक्टर आहे, पहिला फॅक्टर या कोरोना लॉसला अफेक्ट करतो, त्याला आपण सप्लाय फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ठीक आहे, सप्लाय फ्रिक्वेन्सी. मग सप्लाय फ्रिक्वेन्सी कसे अफेक्ट करते हो कोरोनाला, आपण पाहिलं की जो आपला कोरोना लॉसचा फॉर्म्युला आहे, PC इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू F प्लस 25. म्हणजे जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली, फ्रिक्वेन्सी जर आपण वाढवायला लागलो, ॲज F इन्क्रीजेस PC काय होणार आहे हो, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कोरोना लॉस काय होतोय, फ्रिक्वेन्सीच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याकडे इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय भेटते, जसं आपण फ्रिक्वेन्सी वाढवणार आहे तसं आपला कोरोना लॉस काय होणार आहे हो, इन्क्रीज होणार आहे. मग जर आपण ACचा विचार केला तर AC मध्ये कोरोना लॉस ज्यादा असणार आहे. जर आपण DCचा विचार केला तर DC मध्ये काय असणार आहे, F इज इक्वल टू 0 असणार आहे. फ्रिक्वेन्सी 0 असेल तर कोरोना लॉस 0 असणार नाही, काहीतरी कोरोना लॉस प्रेझेंट असणार आहे. आणि तो कोरोना लॉस किती असणार आहे, F प्लस 25 च्या ठिकाणी F इज इक्वल टू 0 पट केला तर आपल्याला कोरोनाची व्हॅल्यू 25 भेटणार आहे. म्हणजे DC मध्ये पण कोरोना भेटणार आहे, पण तो AC पेक्षा काय असणार आहे हो, कमी असणार आहे. म्हणजे कोरोना लॉस प्रेझेंट इन बोथ AC अँड DC ट्रान्समिशन सिस्टीम, बट ॲज कम्पेअर टू द AC कोरोना लॉस इन DC इज लेस. म्हणजे कोरोना लॉस इन DC मध्ये काय होणार आहे, लेस होणार आहे. म्हणजे पहिला फॅक्टर आपल्याकडे काय पाहिला, जशी फ्रिक्वेन्सी वाढणार आहे तसं आपला कोरोना लॉस काय होणार आहे हो, इन्क्रीज होणार आहे. जर याच ठिकाणी जर आणखी दुसरा फॅक्टर बोलायचा असेल तर दुसरा फॅक्टर काय आपण बोलतोय, जर या ठिकाणी हा जो D आहे, या D चा जर आपण विचार केला तर या D लाच मी काय म्हणतोय बघा, स्पेसिंग ऑफ कंडक्टर हा दुसरा फॅक्टर माझ्या कोरोना लॉसला काय करणार आहे हो,
अफेक्ट करणार आहे. मग या स्पेसिंग ऑफ कंडक्टर बद्दल जर विचार करायचा असेल तर स्पेसिंग ऑफ कंडक्टर बद्दल मी कशा पद्धतीने विचार करू शकतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, हे झालं फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत. दुसरी टर्म या ठिकाणी लिहिली मी स्पेसिंग ऑफ कंडक्टर. हा जो डी आहे, जर स्पेसिंग ऑफ कंडक्टर या ठिकाणी मी वाढवलं म्हणजे दोन कंडक्टर मधील जर स्पेसिंग या ठिकाणी वाढवलं तर हा काय हो, रूट ओव्हर आर बाय डी ही जर टर्म वाढवत असेल तर हा कोरोना लॉस काय व्हायला पाहिजे हो, रिड्यूस व्हायला पाहिजे. हे झालं कोरोना लॉसच्या बाबतीत. त्याबरोबर मी व्हीडीचा विचार केला तर व्हीडी मध्ये काय लिहिता येईल बघा, ॲज डी इन्क्रीजेस. डी म्हणजे काय, स्पेसिंग बिटवीन कंडक्टर. दोन कंडक्टर मधला मी जर स्पेसिंग वाढवलं तर ॲज डी इन्क्रीजेस, जर या ठिकाणी मी हा डी ची व्हॅल्यू जर इन्क्रीज केली तर हा प्रोडक्ट काय होणार आहे हो, हा व्हीडी जो आहे तो व्हीडी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हा व्हीडी काय आहे, क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज आहे. ॲज डी इन्क्रीजेस व्हीडी इन्क्रीज होणार आहे. पण जर मी डिस्टन्स ऑफ सेपरेशन वाढवत असेल तर माझा क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज वाढणार आहे. जर क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज वाढणार असेल याचा इनडायरेक्टली मिनिंग काय होतोय बघा, व्हीडी काय आपण डिफाइन केलं होतं, इट इज अ मिनिमम फेज टू न्यूट्रल व्होल्टेज ॲट विच कोरोना लॉस ऑकर्स. म्हणजे हे मिनिमम व्हॅल्यू होती व्होल्टेजची की ज्या ठिकाणी कोरोना लॉस ऑकर होत होता. पण ज्यावेळेस मी डी डिस्टन्स ऑफ सेपरेशन दोन कंडक्टर मधलं वाढवतो त्यावेळेस ह्या व्हीडीची व्हॅल्यू वाढते. याचाच अर्थ काय होतो, कोरोना लॉस ऑकर होण्याचे चान्सेस काय होते त्या ठिकाणी कमी होते. म्हणजे जसा व्हीडीची व्हॅल्यू वाढणार आहे म्हणजे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज वाढणार आहे. सपोज मी क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज या ठिकाणी 100 व्होल्ट घेतला असेल, जर डिस्टन्स वाढवला असेल 100 व्होल्ट आहे याचा अर्थ काय, या व्होल्टेजच्या लेवलला माझा कोरोना ऑकर होणार आहे. जर मी ही डीचं डिस्टन्स वाढवणार असेल तर हा व्हीडी पण वाढवणार असेल. ॲज डी इन्क्रीजेस व्हीडी इन्क्रीजेस. जर कोरोना लॉस पहिल्यांदा 100 व्होल्ट या ठिकाणी होत असेल, ज्यावेळेस डिस्टन्स वाढवतोय त्या ठिकाणी तो 150 किंवा या व्होल्टेजपेक्षा त्याची व्होल्टेजची लेवल काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे 150 ह्या व्होल्टेजच्या मॅग्नेट्यूडला माझा कोरोना काय होणार आहे, ऑकर होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, व्हीडी वाढतोय, जर डी वाढवत असेल तर व्हीडी वाढतोय. याचाच अर्थ कोरोनालाचा फॉर्म्युलामध्ये आपण टर्म पाहिली व्हीपीएच मायनस व्हीडी, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो का, पीसी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हीपीएच मायनस व्हीडीचा होल स्क्वेअर. मी याला असं लिहू शकतो. ठीक आहे, मग यामध्ये काय होतंय बघा, डिस्टन्स ऑफ सेपरेशन वाढवतोय म्हणजे व्हीडी वाढतोय. म्हणजे हा जर व्हीडी वाढत असेल तर या ठिकाणचा हा व्हीडी काय होणार आहे, वाढणार आहे. जर हा व्हीडी इन्क्रीज होणार असेल तर या दोघांमधला डिफरन्स व्हीपीएच तर काय असणार आहे आपला, फिक्स्ड असणार आहे. फेज टू न्यूट्रल व्होल्टेज काय असणार आपलं, फिक्स्ड असणार आहे. म्हणजे हा व्हीपीएच फिक्स्ड आहे पण व्हीडी वाढवतोय म्हणजे या दोघांमधला डिफरन्स काय होणार आहे हो, या दोघांमधला डिफरन्स काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजेच पीसी काय होणार आहे हो, रिड्यूस होणार आहे. म्हणजेच कोरोना लॉस माझा काय होतोय या ठिकाणी, रिड्यूस होतोय ज्यावेळेस मी स्पेसिंग बिटवीन कंडक्टर इन्क्रीज करतोय. याचाच अर्थ काय होतोय, या ठिकाणी हा जो डी वाढवतोय कोरोना लॉस कमी होतोय. जर डी वाढत असेल तर हा व्हीडी सुद्धा काय होतोय, वाढतोय. कोणानुसार वाढतोय, या फॉर्म्युलाचा विचार केला तर व्हीडी सुद्धा वाढतोय. हा व्हीडी वाढला तर व्हीपीएच मायनस व्हीडी हा जो डिफरन्स आहे, हा व्हीपीएच मायनस व्हीडीचा होल स्क्वेअरचा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स काय होतोय, रिड्यूस होतोय. हा डिफरन्स रिड्यूस होतोय, हा रिड्यूस होतोय. म्हणजेच हा जो पॉवर लॉस आहे हा पॉवर लॉस काय होतोय, अगेन रिड्यूस होतोय. म्हणजे स्पेसिंग बिटवीन कंडक्टर जर वाढवलं तर कोरोना लॉस काय होतो, रिड्यूस होतोय. म्हणजे आपण सप्लाय फ्रिक्वेन्सी पाहिलं, त्याचबरोबर स्पेसिंग ऑफ कंडक्टरचा इफेक्ट पाहिला, त्यानुसार काय होतोय, कोरोना लॉस या ठिकाणी काय होतोय, रिड्यूस होतोय. या दोन कंडिशन आपण पाहिल्या. म्हणजे आपण एफ पाहिला, डी पाहिला. ठीक आहे, यानंतर आपल्याकडे जे तिसरी इम्पॉर्टंट टर्म आहे, ती तिसरी इम्पॉर्टंट आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय दिसते बघायचे. ती तिसरी इम्पॉर्टंट टर्म काय असणार आहे, या ठिकाणी हा जो डेल आहे, हा डेल काय आहे बघा, हा डेल आपण म्हटलं होतं की हा एअर डेन्सिटी फॅक्टर आहे. एअर डेन्सिटी फॅक्टर आहे म्हणजे त्याला आपण ॲटमॉस्फेरिक कंडिशन त्याला आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा डेल काय आहे हो, ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे असं आपण त्याला म्हणतो. मग जर ॲटमॉस्फेरिक कंडिशन असेल, जर डेल हा एअर डेन्सिटी फॅक्टर असेल तर डेलला आपण डिफाईन केलं होतं, डेल इज इक्वल टू 3.92 इंटू एच डिवायडेड बाय 273 प्लस टी. ॲटमॉस्फेरिक कंडिशनवरती कोरोना लॉस हा डिपेंड आहे. मग ॲटमॉस्फेरिक कंडिशन जर ह्युमिड वेदर असेल, ह्युमिड वेदर म्हणजे काय, जर आपल्या वेदरमध्ये नमी असेल तर
तर त्यामध्ये कोरोना लॉस काय होतो, ज्यादा ऑकर होण्याचे चान्सेस असतात. ह्युमिड वेदरमध्ये कोरोना लॉस ज्यादा होतो. त्याच्या पाठीमागचं कारण आपण या ठिकाणी समजून घेऊया. ठीक आहे. सपोज या डेलची जर व्हॅल्यू मी वाढवत असेल, या डेलची जर व्हॅल्यू मी वाढवली, तर या फॉर्म्युलेचा विचार केला, या फॉर्म्युल्याकडे आपण बारकाईने बघायचं. ठीक आहे. या फॉर्म्युल्याकडे आपण बारकाईने बघायचं आहे. जर मी ह्या डेल एअर डेन्सिटी फॅक्टर जर मी वाढवला, तर हा माझा कोरोना लॉस काय व्हायला पाहिजे हो, रिड्यूस व्हायला पाहिजे. ठीक आहे. जर एअर डेन्सिटी फॅक्टर वाढवला, डेल वाढवला, तर कोरोना लॉस काय व्हायला पाहिजे, रिड्यूस व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी डेलची व्हॅल्यू वाढवतोय, याचाच अर्थ हा डेल वाढत असेल तर हा जो क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज आहे तो वाढतो आहे. म्हणजेच हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स काय व्हायला पाहिजे हो, रिड्यूस व्हायला पाहिजे. ह्या दोघांमधला डिफरन्सचा स्क्वेअर केला तर डिफरन्स रिड्यूस होतोय, हा डेल वाढतोय, म्हणजे कोरोना लॉस अगेन रिड्यूस होतोय. म्हणजे मी जर डेलची व्हॅल्यू वाढवत गेलो तर माझा कोरोना लॉस काय व्हायला पाहिजे हो, रिड्यूस व्हायला पाहिजे. याचाच अर्थ काय आहे बघा, ॲज डेल इन्क्रीजेस माझ्याकडे काय काय भेटतंय बघा, PC इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 डिवाइडेड बाय डेल. PC इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 डिवाइडेड बाय डेल. अगेन या ठिकाणी जे VD चा विचार केला, VD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल. हा जो VD आहे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल आहे. अगेन PC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VPH मायनस VD चा होल स्क्वेअर. एवढा इम्पॉर्टंट टर्म मला या ॲटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. बघा, जर मी डेल वाढवला असेल, जर मी या ठिकाणी डेल वाढवत असेल, तर या ठिकाणी कोरोना लॉस काय व्हायला पाहिजे, रिड्यूस व्हायला पाहिजे. ही झाली पहिली टर्म. जर मी डेल वाढवत असेल तर दुसऱ्या टर्म मध्ये काय होतंय, जर मी डेल वाढवत असेल तर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज, द व्होल्टेज मिनिमम व्होल्टेज ॲट विच कोरोना ऑकर्स, ते काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी VD काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. जर या ठिकाणी VD वाढत असेल, VPH मायनस VD वाढत असेल, या दोघांचा डिफरन्स घ्यायला स्क्वेअर केला तर ही टर्म काय व्हायला पाहिजे, रिड्यूस व्हायला पाहिजे. म्हणजेच ही टर्म जर रिड्यूस होत असेल तर पॉवर लॉस ड्यू कोरोना काय व्हायला पाहिजे, रिड्यूस व्हायला पाहिजे. मग जर डेल हा वाढवायचा असेल, डेल जर वाढत असेल तर माझा कोरोना लॉस काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. पण जर आपण नॉर्मली जर आपण ॲटमॉस्फेरिक कंडिशन पाहिली, ह्युमिड वेदर पाहिलं किंवा फॉल्टी वेदर पाहिलं की ज्याच्यामध्ये पाऊस आहे किंवा बर्फ पडतोय, तर असं वेदर पाहिलं असेल तर या वेदर कंडिशनमध्ये काय होतं, हा जो H आहे, जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, या ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं फॉलिंग होणं, म्हणजे हा रिड्यूस होतो. खूप जास्त अमाऊंटनं काय होतो, हा रिड्यूस होतो. आणि जो टेम्परेचर आहे, हा टेम्परेचर काय होतो, इनक्रीज होत नाही. फॉलिंग ऑफ दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज लार्जर दॅन इनक्रीजिंग ऑफ दिस टेम्परेचर. म्हणजे हा जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर कमी होत असेल, म्हणजेच हा H कमी होतोय, हा T वाढतोय. पण फॉलिंग ऑफ दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ग्रेटर दॅन इनक्रीजिंग ऑफ दिस टेम्परेचर. असं जर असेल तर ह्युमिड वेदर किंवा फॉल्टी वेदर कंडिशन मध्ये काय होणार आहे, हा जो डेल आहे, हा डेल वाढण्याऐवजी काय होणार आहे, हा H रिड्यूस झाल्यामुळं हा डेल काय होतोय बघा, हा डेल रिड्यूस होतोय. म्हणजेच एअर डेन्सिटी फॅक्टर काय होतोय, एअर डेन्सिटी फॅक्टर या ठिकाणी रिड्यूस होतोय. कधी, ड्युरिंग ह्युमिड वेदर. ठीक आहे. किंवा त्याला आपण फॉल्टी वेदर आहे असं म्हणूया. ज्यावेळेस पाऊस पडत असेल किंवा बर्फ पडत असेल त्यावेळेस डेल काय होतोय, कमी होतोय. जर मग हा डेल आपण कमी होत असेल तर जे आपण डिस्कशन केलं, डेल वाढल्यावर माझा कोरोना लॉस रिड्यूस होतोय. जर डेल ऍक्च्युअल मध्ये जर कमी होत असेल या ह्युमिड वेदर मध्ये, तर ऍक्च्युअल मध्ये काय होणार आहे बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये ॲज डेल डिक्रीजेस, डेल डिक्रीज होत असेल तर हा डेल डिक्रीज झाला तर पॉवर लॉस काय होणार आहे, हो पॉवर लॉस काय होणार आहे, ज्यादा होणार आहे. ॲज डेल डिक्रीजेस, ॲज दिस डेल इज डिक्रीजेस, VD ऑल्सो रिड्यूसेस. का रिड्यूसेस, कारण क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचा आणि डेलचं रिलेशन कसं आहे, हो डायरेक्टली आहे. म्हणजे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज रिड्यूसेस, पॉवर लॉस इन्क्रीजेस. अगेन दिस डिफरन्स PC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VPH मायनस VD चा स्क्वेअर. ॲज क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज रिड्यूसेस. का रिड्यूस होतोय, या ठिकाणी डेल हा टर्म आहे रिड्यूस होतोय, म्हणून VD रिड्यूस
इन्क्रीज होतोय. पीसी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हीपीएच मायनस व्हीडीचा स्क्वेअर. या ठिकाणी डेल रिड्यूस होतोय, व्हीपीएच कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स वाढतो आहे. डिफरन्स कसा वाढतो आहे? जर हे 100 असेल, हे ऑलरेडी 90 असेल, ते अगेन रिड्यूस होतंय. जर हे 100 असेल, हे रिड्यूस होतंय, म्हणजे हे 50 वर आलं, तर यांच्या दोघांमधला डिफरन्स वाढला. त्या डिफरन्सचा स्क्वेअर केला तर अगेन काय झालं? डिफरन्सचा स्क्वेअर काय आला? आणखी मोठा आला. म्हणजेच हा डिफरन्सचा स्क्वेअर ही मॅग्निट्यूड स्क्वेअरची काय झाली? जादा झाली. म्हणजेच हा कोरोना लॉस काय झाला? अगेन इन्क्रीज झाला. म्हणजेच काय सांगायचं काय झालं या ठिकाणी? सांगायचं काय झालं या ठिकाणी? जर माझा डेल हा ह्युमिड वेदर मध्ये किंवा फॉल्टी वेदर कंडिशन मध्ये जर रिड्यूस होत असेल, तर माझा कोरोना लॉस काय होतोय? इन्क्रीज होतोय. क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज म्हणजेच व्होल्टेजची लेवल काय होते? ज्या व्होल्टेजला माझा कोरोना लॉस ऑकर होणार आहे, ती व्होल्टेजची लेवल काय होते? हो, कमी होते. म्हणजे जर आपल्या चांगल्या वेदर कंडिशन मध्ये माझा कोरोना हा 100 व्होल्टेजला ऑकर होत असेल, तर ड्युरिंग ह्युमिड वेदर किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपला जो कोरोना लॉस होणार आहे तो 70 किंवा 80 म्हणजे या व्होल्टेजपेक्षा कमी व्होल्टेजला काय होतो? तो ऑकर होता. म्हणून जनरली आपण बोलताना काय बोलतो? ड्युरिंग ह्युमिड वेदर कंडिशन कोरोना लॉस ऑकर्स, मोर कोरोना लॉस ऑकर, म्हणजे जास्त कोरोना लॉस काय होतो? ऑकर होतो. म्हणजे हे झालं जनरल डिस्कशन अबाउट डेल. डेलची व्हॅल्यू ऍक्च्युली वाढणं गरजेचं असतं. जर डेलची व्हॅल्यू आपण इन्क्रीज केली तरच आपल्याला कोरोना लॉस काय होतो? रिड्यूस होतो. पण ड्युरिंग ह्युमिड वेदर कंडिशन किंवा फॉल वेदर कंडिशन मध्ये काय भेटते? मला डेल हा काय होतोय? कमीच होताना दिसतोय. का कमी होताना दिसतोय? कारण जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं कमी होणं ॲज कम्पेअर टू इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, तो प्रेशर काय होतोय? कमी होतोय. टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे का? हो, जर टेम्परेचर पावसाळ्याचे दिवस असेल तर पावसाळ्या दिवसामध्ये टेम्परेचरचं इन्क्रीज किती होणार आहे? 1-2 सेंटीमीटरचा फरक पडणार, 1-2 डिग्री सेल्सिअसचा फरक पडणार आहे. म्हणजे टेम्परेचरचं वाढणं आणि फॉलिंग ऑफ प्रेशर म्हणजे प्रेशरचं फॉल होणं याच्यामध्ये खूप तफावत असणार आहे. त्यामुळे डेल हा काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून हा ॲटमॉस्फेरिक ह्युमिड वेदर कंडिशन मध्ये कोरोना लॉस हा ज्यादा असतो ॲज कम्पेअर टू द नॉर्मल वेदर कंडिशन. ठीक आहे, हे झालं तिसरं आपलं फॅक्टर्स. काय झाला? हा तिसरा झाला. या फॅक्टर बरोबरच चौथा फॅक्टर आपल्याला जर ह्युमिड वेदर कंडिशन असेल किंवा जर पावसाळा असेल, तर पावसाळा असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? जनरल कंडिशन घेतो मी. रेन असेल, ठीक आहे, रेन असेल, स्नो असेल, याच्याबद्दल डिस्कशन आपण केलेलंच आहे. रेनी कंडिशन असेल किंवा स्नो बर्फ पडत असेल, तर त्यावेळेस काय होणार आहे? जो आपला डेल आहे तो डेल काय होतोय? रिड्यूस होतोय. ठीक आहे, जर डेल रिड्यूस होत असेल तर कोरोना लॉस काय होतोय? मोर ऑकर होतोय. म्हणजे पीसी काय होणार आहे? या कंडिशन मध्ये स्नो म्हणा किंवा रेन म्हणा, याच्या कंडिशन मध्ये काय होणार आहे? वाढणार आहे. का वाढणार आहे? जो आपला क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज आहे तो व्होल्टेज रिड्यूस होणार आहे. कारण जो डेल आहे तो डेल काय होणार आहे? कमी होणार आहे. मग रेन म्हणा किंवा स्नो म्हणा किंवा जर आपण डस्ट घेतला, जर आपला कंडक्टरचा सरफेस असेल, त्या कंडक्टरच्या सरफेसवरती जर डस्ट पार्टिकल जमा झाले असतील, तर डस्ट पार्टिकल जमा झाले असतील, जर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज आहे, हे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज काय होतं? रिड्यूस होतं. जर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजचं रिडक्शन होणं म्हणजेच ह्या जो प्रोडक्ट, ह्या जो डिफरन्स आहे, या डिफरन्स मधील हा जर व्हीडी रिड्यूस होतोय, म्हणजे हा डिफरन्स काय होतोय? वाढतोय. जर डिफरन्स वाढत असेल, याचा स्क्वेअर केला असेल, तर कोरोना लॉस काय होतोय? माझा इन्क्रीज होतोय. म्हणजे आपण काय काय पाहिलं बघा? पहिल्यांदा सप्लाय फ्रिक्वेन्सी पाहिलं, दुसऱ्यांदा काय पाहिलं? आपण हा जो स्पेसिंग ऑफ कंडक्टर डी आहे तो डी पाहिला. आपण हा जो एअर डेन्सिटी फॅक्टर आहे, या एअर डेन्सिटी फॅक्टरलाच आपण ॲटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये कन्वर्ट केलं आणि ॲटमॉस्फेरिक कंडिशन पाहिलं. त्यानंतर आपण रेन, स्नो किंवा जे डस्ट पार्टिकल आहेत त्याच्याबद्दल आपण पाहिलं. आता आपल्याकडे फॅक्टर कोणता राहिला? आपल्याकडे फॅक्टर राहिला रेडियस ऑफ कंडक्टर. आपण रेडियस ऑफ कंडक्टर बद्दल आपण आता बोलणार आहोत. ठीक आहे, हे जनरल डिस्कशन एक्झामच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. ह्युमिड वेदर मध्ये कोरोना का जास्त असतो याचं रिझन सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे जो पाचवा फॅक्टर असणार आहे, तो पाचवा फॅक्टर काय आहे बघा? पाचवा फॅक्टर आहे कंडक्टर रेडियस. अगेन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या ठिकाणी. ठीक आहे, कंडक्टरचे रेडियस कशी आपल्या कोरोनाला इफेक्ट करते. ठीक आहे, जर या फॉर्म्युल्यानुसार विचार केला, म्हणजे या फॉर्म्युल्याकडे बघितलं, तर मी लिहितोय काय बघा? पीसी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर. ठीक आहे, पीसी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर. हे कन्क्लुजन मी या फॉर्म्युल्यानुसार लिहितोय. जर मी आर ची व्हॅल्यू वाढवत असेल, म्हणजे जर
रेडियस ऑफ कंडक्टर मी जर वाढवत असेल तर या फॉर्म्युलेकडे पाहिल्यावर मी असं म्हणणार आहे की माझा कोरोना लॉस काय होतोय हो, इन्क्रीज होतोय. म्हणजे काय इन्क्रीज होतोय, कारण पीसी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ आर. मी रेडियस ऑफ कंडक्टर वाढवतोय याचाच अर्थ कोरोना लॉस वाढतोय, पण ऍक्च्युअल मध्ये असं होत नाही. इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे कंडक्टरच्या रेडियस बाबत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मी रेडियस वाढवतोय, माझा कोरोना लॉस या फॉर्म्युल्यानुसार तर इन्क्रीज होताना दिसतोय, पण जर मी यालाच क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मी कसं सांगतोय बघा, VD इज इक्वल टू G0 इंटू R इंटू डेल इंटू M ln ऑफ D बाय R. जर या VD चा विचार केला तर VD कडे पाहिल्यावर मला काय दिसतंय बघा, VD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. VD क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. आहे की नाही R ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर असा विचार केला तर या ठिकाणी मला पाहायचं आहे काय, R ची जर व्हॅल्यू मी या ठिकाणी वाढवतोय, ॲज R इन्क्रीजेस, ॲज R ची व्हॅल्यू वाढवत असेल, हा VD सुद्धा काय होणार आहे हो, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. याचाच अर्थ जर मी याला लिहायला गेलो, जर पॉवर लॉसला जर मी लिहायला गेलो, PC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VPH मायनस VD. जर VPH मायनस VD चा होल स्क्वेअर, जर मी रेडियस वाढवत असेल माझा VD वाढतोय, जर रेडियस वाढवत असेल माझा VD जर वाढत असेल तर हा डिफरन्स काय होणार आहे हो, हा डिफरन्स काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे, VPH आणि VD चा डिफरन्स काय होतोय, कमी होतोय. जर हा डिफरन्स कमी होत असेल तर हा इन्क्रीजिंग R हे प्रिडॉमिनंट आहे ह्या डिक्रीजिंग इन डिफरन्स, कारण याचा आपण स्क्वेअर करतोय, याचा स्क्वेअर करतोय म्हणजेच आपण व्हॅल्यू याची काय करतोय, डबल करतोय. म्हणजेच या VPH मायनस VD चा डिफरन्स काय होतोय हो, रिड्यूस होतोय ॲज कम्पेअर टू दिस इन्क्रीजिंग इन रूट R. म्हणजे रेडियस ऑफ कंडक्टर जर आपण वाढवायला गेलो तर काय होतंय, पहिल्या फॉर्म्युल्यानुसार या फॉर्म्युल्यानुसार मला कोरोना लॉस इन्क्रीज होताना दिसतोय, पण जर मी VD चा विचार केला तर VD नुसार काय दिसतोय, जो VD आहे तो VD काय होतोय, माझा VD इन्क्रीज होतोय. कधी इन्क्रीज होतोय, जर मी R ची व्हॅल्यू वाढवत असेल, जर VD इन्क्रीज होत असेल तर VPH मायनस VD चा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कमी होतोय. हे डिफरन्स कमी होतोय याचाच अर्थ काय होतोय, हा डिफरन्स या ठिकाणचा कमी होतोय. मग जर हा जर डिफरन्स या ठिकाणी कमी होत असेल तर हा कोरोना लॉस काय होणार आहे हो, कमी होणार आहे. म्हणजेच ॲज R इन्क्रीजेस पॉवर लॉस ड्यू टू कोरोना डिक्रीजेस. इम्पॉर्टंट स्टेटमेंट, इम्पॉर्टंट कन्क्लुजन, ज्या की याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना डाऊट असतो. हा डाऊट या ठिकाणी आपल्याला 5 स्टार या स्टेटमेंटला देऊन आपल्याला या ठिकाणी डाऊट क्लिअर करायचा आहे. जर R वाढत असेल तर कोरोना लॉस हा रिड्यूसच होणार आहे. का रिड्यूस होणार आहे, कारण R हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजला. क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. म्हणजे जर R वाढत असेल तर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढते. आता क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज मी एवढ्या वेळा सांगितलेलं आहे की त्या व्होल्टेजला कोरोना अकोर होणार आहे. जर मग व्होल्टेज इनिशियल स्टेजला 100 व्होल्ट असेल, जर मी R ची व्हॅल्यू वाढवणार असेल तर ते व्होल्टेजची मॅग्निट्यूड वाढू शकते. म्हणजे कोरोना लॉस ज्या ठिकाणी 100 व्होल्ट होणार होता तोच कोरोना लॉस आपल्याला जर मी R वाढवला तर तो 130, 140, 150, 170, 180, 190 या व्होल्टेजच्या लेवलला आपल्याला भेटणार आहे. म्हणजे VD वाढणार आहे. जर VD वाढणार असेल तर हे VPH तर आपल्याकडे फिक्स आहे. मग त्या VPH ची मॅक्झिमम व्हॅल्यू सपोज 200 असेल, जर VPH ची मॅक्झिमम व्हॅल्यू 200 असेल, इनिशियल स्टेजला माझ्याकडे VD ची व्हॅल्यू 100 असेल, डिफरन्स दोघांचा 100 झाला, 100 चा स्क्वेअर केला, 100 काय झाला आपल्याकडे, 100 चा स्क्वेअर आपल्याकडे 10,000 झाला. जर 10,000 झाला असेल तर हा डिफरन्स म्हणून काय झाला, कोरोना लॉस वाढला असला इनिशियल स्टेजला. पण जर आपण R इन्क्रीज केला, इनिशियल स्टेजला जो 100 व्होल्ट हा VD होता तो वाढून आपला किती झाला, सपोज तो 150 झाला. म्हणजे डिफरन्स काय झाला दोघांमध्ये, इनिशियल स्टेजला 100 डिफरन्स होता, दुसऱ्या स्टेजला काय झाला, डिफरन्स 50 झाला. जर 50 चा स्क्वेअर केला तर 10,000चा जो डिफरन्स होता तो डिफरन्स आपला कितीवर आला, 50 × 50 किती आला, 2500 वरती आला. म्हणजे तो डिफरन्स कमी झाला. डिफरन्स कमी होतोय म्हणजेच आपला काय होतोय, कोरोना लॉस कमी होतोय. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲज R इन्क्रीजेस
पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना डिक्रीजेस. सिमिलर वे मध्ये काय होतोय, व्हीडी इन्क्रीजेस, म्हणजे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेजचं इन्क्रीज होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, कारण तो कोरोना अकर होण्याचे चान्सेस काय करतोय, रिड्यूस करतोय. जर असं असेल तर कोरोना लॉस काय होतोय, रिड्यूस होतोय. म्हणून इन्क्रीजिंग आर हे ऑलवेज बेनिफिशियल टू रिड्यूसिंग द कोरोना, म्हणजे कोरोना लॉस रिड्यूस करण्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे. जर हा इन्क्रीज होत असेल तर VPH मायनस VD चा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स काय होतोय, रिड्यूस होतोय. हे इम्पॉर्टंट कन्क्लुजन आपल्याला या कंडक्टरच्या रेडियस वरून लिहायचं आहे, जे की एक्झामच्या दृष्टीनं खूप 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 महत्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. जनरली फक्त आपण पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना हाच फॉर्म्युला फक्त आपण लक्षात ठेवतो. या फॉर्म्युल्यानुसार आपण जनरली बोलत राहतो की जर मी आर रेडियस ऑफ कंडक्टर वाढवले असेल तर माझा कोरोना लॉस काय होणार आहे, वाढणार आहे असं म्हणतो. पण हे साफ चुकीचं आहे. आपल्याला याच्या बरोबरच याच्यामध्ये जे दुसरी टर्मिनॉलॉजी आहे, मी पहिल्यांदा सांगितलं होतं की VPH मायनस VD चा डिफरन्स, ही अगेन आपल्याला कळलंय एक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे. आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी जी की ही VD आहे, त्याला आपण क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज असं म्हणतो. मग कोरोना लॉस ऑकर कधी होणार आहे, जेव्हा माझा VPH इज ग्रेटर दॅन VD असेल तेव्हा आणि तेव्हाच माझा कोरोना लॉस ऑकर होणार आहे. जर VPH इज लेस दॅन VD असेल, VPH इज लेस दॅन VD असेल तर देअर विल नॉट बी एनी कोरोना लॉस, म्हणजे पॉवर लॉस या ठिकाणी होणार नाहीये. जर माझं फेज व्होल्टेज इज लेस दॅन क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. ठीक आहे, हे आपले इम्पॉर्टंट कन्क्लुजन या आपल्या कंडक्टर रेडियस वरून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याकडे झालं काय बघा, आपण फ्रिक्वेन्सी पाहिली, आपण ॲटमॉस्फेरिक कंडिशन पाहिली, आपण त्यानंतर काय पाहिलं, आपण त्यानंतर हा जो डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणजे स्पेसिंग बिटवीन कंडक्टर ही टर्म आपण पाहिली. ठीक आहे, त्यानंतर हा जो आर आहे, हा आर रेडियस ऑफ कंडक्टर तोही पाहिला. यानंतर आपल्याला जो कंडक्टरचा सरफेस एरिया आहे, जो कंडक्टरचा सरफेस आहे, त्या सरफेस कंडक्टर बद्दल आपल्याला बोलायचं आहे. मग तो सरफेस ऑफ कंडक्टर कसा असेल ती एक फॅक्टर आपल्याकडे या ठिकाणी बघायचा आहे. मी या ठिकाणी 6वा फॅक्टर लिहितोय. तो 6वा फॅक्टर काय असणार आहे ते बघणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, 6वा फॅक्टर, अगेन 6वा फॅक्टर आपल्याकडे आहे सरफेस कंडिशन. म्हणजे जो आपला सरफेस ऑफ कंडक्टर आहे, म्हणजे कंडक्टरचा सरफेस आहे, त्यासाठी आपण स्मूथनेस फॅक्टर किंवा सरफेस इरेग्युलॅरिटी फॅक्टर असं म्हटलं होतं. तो फॅक्टर या ठिकाणी आपल्याला त्या फॅक्टरकडे जाणं महत्वाचं आहे, त्या फॅक्टरकडे बघणं आपल्याला महत्वाचं आहे. जनरली आपण सरफेस कंडिशन ज्या आपण कंडिशन पाहिल्या होत्या, M इज इक्वल टू 1 घेतला होता. ज्या वेळेस माझ्याकडे स्मूथ किंवा पॉलिश्ड कंडक्टर असेल त्यावेळेस मी M ची व्हॅल्यू काय घेतली होती, M हा काय अगेन स्मूथनेस फॅक्टर आहे. मग M ची व्हॅल्यू मी काय घेतली होती त्या ठिकाणी, M इज इक्वल टू 1 घेतली होती. ज्या वेळेस माझा कंडक्टर हा रफ असेल, त्या रफ किंवा डर्टी असेल, त्यावेळेस M ची व्हॅल्यू मी घेतली होती 0.92 टू 0.98 एवढी व्हॅल्यू मी काय घेतली होती. ज्या वेळेस माझा सरफेस ऑफ कंडक्टर कसा असेल, रफ असेल किंवा डर्टी असेल. त्याचबरोबर M इज इक्वल टू 0.82 टू 0.88 ही व्हॅल्यू मी घेतली होती. ज्या वेळेस माझा कंडक्टर हा कसा असेल, स्ट्रँडेड कंडक्टर असेल, स्ट्रँडेड कंडक्टर असेल. मग हा सरफेस कंडिशन आपल्या कोरोना लॉसला कशा प्रकारे अफेक्ट करणार आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. मग ते बघत असताना आपण काय काय बघणार आहे बघा. हा जो M ची व्हॅल्यू आहे, या M ची व्हॅल्यू आपल्याला कुठे भेटली हो, ज्या वेळेस आपण क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेजचा फॉर्म्युला लिहित होतो. तो फॉर्म्युला लिहिताना आपण काय घेतलं, जो डायइलेक्ट्रिक मीडियम होता किंवा डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर होती, ते आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ बाबत डिस्कशन केलं. पण आपण सरफेस ऑफ कंडक्टर सरफेस कसा आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं नव्हतं. मग ज्यावेळेस आपण सरफेस ऑफ कंडक्टरचं डिस्कशन करायला गेलो त्यावेळेस आपल्याकडे हा फॅक्टर आला. मग हा फॅक्टर आपल्याकडे VD मध्ये म्हणजे क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज मध्ये आपण घेतला होता. तो फॉर्म्युला मध्ये जर आपण पाहिलं तर क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M, म्हणजे या M या व्हॅल्यूला हा जो क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचाच अर्थ कसा होतोय बघा, VD इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M, म्हणजे सरफेस क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्मूथनेस
एकच फॅक्टर जर असं असेल तर काय होणार आहे बघा, m ची व्हॅल्यू जर या ठिकाणी 1 घेतली, इफ m इज इक्वल टू 1 असेल तर हा VD काय असणार आहे, हा VD काय असणार आहे, हा VD मॅक्झिमम आहे. हा VD मॅक्झिमम असणं आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. का बेनिफिशियल आहे ते मी ऑलरेडी कंडक्टर रेडियस डिस्कशन करताना सांगितलेलं आहे. जेवढा VD जादा असेल तेवढा हा डिफरन्स कमी असेल, जेवढा हा डिफरन्स कमी असेल तेवढा कोरोना लॉस काय असणार आहे, कमी असणार आहे. मग VD जर m इज इक्वल टू 1 असेल, जर माझा कंडक्टर हा स्मूथ असेल, पॉलिश केलेला असेल तर या ठिकाणी m ची व्हॅल्यू 1 असणार आहे. m 1 आहे याचाच अर्थ VD काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी माझा पॉवर लॉस काय असणार आहे, पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना कमी असणार आहे. पण जर VD ची जर m ची जी व्हॅल्यू आहे ही m ची व्हॅल्यू 0.98 म्हणा किंवा 0.82 टू 0.88 असेल तर काय होणार आहे, हा VD काय होणार आहे, हा VD काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. जर तो VD रिड्यूस होणार असेल तर डिफरन्स ह्या दोघांमधला हा फिक्स्ड आहे, हा रिड्यूस होतोय. याचाच अर्थ ह्या दोघांमधला डिफरन्स काय होतोय, वाढतोय. जर डिफरन्स वाढणार असेल तर कोरोना लॉस काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच या दोन कंडिशनला माझा कोरोना लॉस काय होतोय, इन्क्रीज होतोय. पण ज्यावेळेस माझा कंडक्टर हा स्मूथ आहे, या स्मूथ कंडक्टरला माझा कोरोना लॉस काय होतोय, कमी होतोय. म्हणजे सरफेस ऑफ कंडक्टर किंवा सरफेस कंडिशन, यामध्ये सरफेस ऑफ कंडक्टर आपल्या कोरोनाला कशा प्रकारे अफेक्ट करतो ते आपण पाहिलं. m इज इक्वल टू 1 असेल तर कोरोना लॉस काय होणार आहे, कमी होणार आहे. पण त्याच वेळेस जर m ची व्हॅल्यू आपण रिड्यूस करत गेलो तर जो क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज आहे तोही रिड्यूस होतोय. जर तो क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज रिड्यूस होत असेल तर आपला कोरोना लॉस काय होणार आहे, वाढणार आहे. तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण बघितलेला आहे. शेवटची कंडिशन आपल्याकडे आहे, त्याला आपण प्रोफाईल असं म्हणूया. म्हणजे जो आपला कंडक्टर आहे त्या कंडक्टरची प्रोफाईल कशी असू शकते. आपला कोरोना लॉस हा जनरली मॅक्झिमम कोणामध्ये असतो, ज्या ठिकाणी कंडक्टरला एका जो आपला कंडक्टर आहे तो कंडक्टर ट्रायंगल मध्ये असेल किंवा स्क्वेअर मध्ये असेल. म्हणजे ज्या वेळेस त्याला कोने असतील, म्हणजे त्याला कोपरे असतील, जर कोपऱ्यासारखा जर कंडक्टर असेल तर त्यावेळेस काय होणार आहे, आपला कोरोना लॉस जादा होणार आहे. जर आपला कंडक्टर हा सिलेंड्रिकल असेल तर आपला कोरोना लॉस काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी मी असं लिहू शकतो, इन अ सिलेंड्रिकल कंडक्टर किंवा त्याला आपण जनरली हॉलो कंडक्टर असं म्हणतो. मग या हॉलो कंडक्टर मध्ये जनरली कोरोना लॉस काय असतो, कमी असतो ॲज कम्पेअर टू द सॉलिड कंडक्टर. आणि हॉलो कंडक्टर मध्ये डिफरन्स काय आहे, सॉलिड कंडक्टरची रेडियस कमी असते, हॉलो कंडक्टरची रेडियस जादा असते. आपण रेडियस जादा असण्याचं ऍडव्हान्टेजेस या 5व्या पॉइंट मध्ये पाहिलेलं आहे. जर कंडक्टरची रेडियस जादा होत असेल तर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढणार आहे आणि ते आपल्या कोरोना लॉस रिड्यूस करणार आहे. मग जर हॉलो कंडक्टर असेल आणि सॉलिड कंडक्टर असेल तर याच्यामध्ये सॉलिड कंडक्टर मध्ये कोरोना लॉस हा जादा असणार आहे ॲज कम्पेअर टू दी सिलेंड्रिकल कंडक्टर. ठीक आहे. मग सिलेंड्रिकल कंडक्टर असेल तर आपला कोरोना लॉस काय होतो, रिड्यूस होतो. म्हणजे एवढ्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आपण किंवा इम्पॉर्टंट फॅक्ट्स, ज्या फॅक्टर्स अफेक्टिंग कोरोना लॉस याच्यामध्ये पाहिलेले आहेत, हे सगळे फॅक्टर्स आपल्या कोरोना लॉसला कशा प्रकारे अफेक्ट करतात हेही आपण पाहिलेलं आहे. थोडक्यामध्ये आपण आता या ठिकाणी शॉर्ट मध्ये आपण जे पाहिलं ते आपण या ठिकाणी रिवाइज करूया. आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्क्लुजनला यायचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात आणि विचारलेलेही आहेत. त्यामुळे या कन्सेप्टला आपण खूप बारकाईनं पाहिलं पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी लिहिले होते. यामध्ये हा जो VD होता हा VD क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज होता. ज्या मिनिमम फेज टू न्यूट्रल व्होल्टेजला कोरोना अकोर होत होता त्याला VD असं म्हटलं होतं, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज असं म्हटलं होतं. त्याच नंतर आपण दुसरं एक व्होल्टेज पाहिलं होतं, व्हिज्युअल क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज, जे की आपण VV या लेटरने डिनोट केलं होतं. या VV मध्ये आणि VD मध्ये आपण लार्जर कोण आहे तेही सांगितलं होतं. VV इज ग्रेटर दॅन VD हे आपण पाहिलं होतं. मग VV काय आहे, VV हे एक असं व्होल्टेजची मॅग्निट्यूड आहे की ज्या व्होल्टेजला आपल्याला कोरोना हा व्हिज्युअलाइज होतो, म्हणजे त्या व्होल्टेजच्या लेवल आपल्याला कोरोना दिसतो. मग जो VV आहे तो VD पेक्षा ग्रेटर असतो, VD हा त्याच्यापेक्षा कमी असतो. आपल्यामध्ये फक्त या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण एकच फॅक्टर ऍड केला होता, 1 + 0.3 डिवाइडेड बाय √R इंटू डेल. हा फॅक्टर आपण ऍड केल्यानंतर आपल्याला VV चा फॉर्म्युला भेटला होता. मग या ठिकाणी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला फक्त VD चा फॉर्म्युला आणि हा जो पॉवर लॉस ड्यू टू द कोरोना आहे हा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवा.
ठेवायचं आहे. या फॉर्म्युल्याकडे खूप बारकाईनं पाहिलं तर आपल्याला पहिल्यांदा टर्म ही लक्षात येते की कोरोना लॉस हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. जर फ्रिक्वेन्सी वाढत असेल तर कोरोना लॉस काय होतोय, वाढत आहे. हा फॅक्टर आपण पाहिला. मग कोरोना लॉस इन केस ऑफ डीसी 0 असू शकतो का, तो 0 असू शकत नाही. भले फ्रिक्वेन्सी इन डीसी 0 असेल पण हा जो कोरोना आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ प्लस 25 आहे. 25 हा नंबर कॉन्स्टंट आहे. म्हणजे कोरोना लॉस इन डीसी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट टर्म. म्हणजे डीसी मध्ये सुद्धा कोरोना आपला प्रेझेंट असणार आहे पण तो एसी पेक्षा कमी असणार आहे. हे इम्पॉर्टंट कन्क्लुजन आपल्याला पहिल्या फॅक्टर मधून भेटलं. त्यानंतर आपण दुसऱ्या फॅक्टर कडे गेलो, जो की फॅक्टर आपण काय पाहिला, डिस्टन्स ऑफ सेपरेशन. त्याला आपण डी ह्याने डिनोट करतो. जर कंडक्टरचा आपण डिस्टन्स सेपरेट करण्याचं जर वाढवलं तर आपल्याकडे काय काय अनालिसिस आपण केलं होतं. जर हे डी वाढवत असेल, जर आपण या डी मध्ये बघत असताना हा डी वाढवला तर हा काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. हे झालं पहिली टर्म. पण त्याचबरोबर हे डी वाढवत असताना या ठिकाणी हा ln इंटू डी डिवाइडेड बाय आर जो आहे हा डी पण काय हा प्रोडक्ट पण काय होणार आहे, वाढणार आहे. जर हा वाढणार असेल तर व्होल्टेज क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज हे व्हीडी सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. जर हे वाढणार असेल तर हा डिफरन्स कमी होणार आहे. हा डिफरन्स कमी झाल्यानंतर हा कोरोना लॉस काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजे हा दुसरा फॅक्टर झाला. त्यानंतर आपण तिसरा फॅक्टर पाहिला, एअर डेन्सिटी फॅक्टर, जो की आपण डेल एअर डेन्सिटी फॅक्टर आपण रिप्रेझेंट केला. डेल इज इक्वल टू, अगेन या ठिकाणी लिहितोय, डेल इज इक्वल टू 3.92 इंटू एच डिवाइडेड बाय 273 प्लस टी, वेअर एच इज atmospheric pressure in centimeter of Hg, where T is equal to temperature in degree Celsius. मग या ठिकाणी आपण पाहिलं की जर ह्युमिड वेदर असेल, जर पावसाळ्याची कंडिशन असेल, बर्फ पडत असेल तर त्या बर्फ पडण्याच्या कंडिशन मध्ये काय होतंय, फॉलिंग ऑफ दिस atmospheric pressure is greater than increasing of this temperature. म्हणजे हा जास्त पटीने रिड्यूस होतोय ह्याच्या वाढण्याच्या पटीपेक्षा. म्हणजे हा जो डेल आहे हा डेल काय होतोय, रिड्यूस होतोय. हा जर डेल रिड्यूस होणार असेल, हा जर डेल या ठिकाणी रिड्यूस होणार असेल तर पीसी पॉवर लॉस ड्यू टू कोरोना काय होतोय, वाढतोय. सिमिलरली या ठिकाणी जर डेल रिड्यूस होत असेल तर व्हीडी काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. हा व्हीडी रिड्यूस होणं आपल्यासाठी घातक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युल्याकडे आपल्याला खूप बारकाईने बघावं लागतंय. आपण कोरोना लॉसचा फॉर्म्युला जेवढा लक्षात ठेवायला पाहिजे तेवढ्या फॉर्म्युल्यापेक्षा फॅक्टर्स अफेक्टिंग कोरोना लॉस हे बघत असताना व्हीडीचा फॉर्म्युला आपल्याला तेवढ्या जास्त पटीने आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. डेल कमी होतोय, व्हीडी कमी होतोय. व्हीडी कमी होतोय याच्यातला डिफरन्स काय होतोय बघा, याच्यातला डिफरन्स काय होतोय, वाढतोय. जर हा डिफरन्स वाढत असेल तर कोरोना लॉस काय होतोय, वाढतोय. हा तिसरा फॅक्टर आपण एअर डेन्सिटी फॅक्टरचा पाहिला. त्याचबरोबर आपण चौथ्या फॅक्टर मध्ये बघितलं, बर्फ पडतोय किंवा पाऊस पडतोय त्या कंडिशन मध्ये काय होतोय, अगेन जे आपलं क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज आहे, म्हणजे ज्या व्होल्टेज लेवलला आपला कोरोना अकोर होतोय त्या व्होल्टेज लेवलची मॅग्निट्यूड कमी होते. जर 100 व्होल्टला अकोर होत असेल नॉर्मल वेदर कंडिशन मध्ये, जर ज्यावेळेस ह्युमिड वेदर कंडिशन असेल त्यावेळेस कोरोना हा कुठं अकोर होतोय, 70, 60, 50 म्हणजे कमी व्होल्टेज लेवलला काय होतोय, तो अकोर होतोय. म्हणजे डस्ट त्यावर जमा झाले असेल किंवा स्नो म्हणजे बर्फ झाला असेल, स्नो आईस म्हणा किंवा बर्फवृष्टी झाली असेल तर काय होतोय, तो क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज कमी होतोय. कमी झाला तर माझा कोरोना लॉस काय होतोय, वाढतोय. हे झालं आपलं चौथा आपण टर्म पाहिली होती की स्नो, आईस किंवा डस्ट. आपण पाचवी टर्म पाहिली रेडियस ऑफ कंडक्टर. हा जो रेडियस ऑफ कंडक्टर आहे, जनरली आपण हा जर फॉर्म्युला पाहिला तर या फॉर्म्युल्यानुसार जेव्हा मी रेडियस ऑफ कंडक्टर वाढवतो त्यावेळेस मला पॉवर लॉस काय होतोय, वाढताना दिसतोय. पण तसं नाहीये. जर रेडियस वाढवतोय पॉवर लॉस वाढताना दिसतोय, पण तसं नाहीये. का तसं नाहीये, कारण जर मी सांगितलं कोरोना लॉस हा फॉर्म्युलाचं फॅक्टर अपेक्षित बघत असताना व्हीडी कडे आपल्याला जास्त पटीने लक्ष द्यायचं आहे. व्हीडी कडे पाहिलं रेडियस वाढवतो आहे, याचा अर्थ हे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज काय होतंय, वाढताना दिसतंय. हे व्होल्टेज क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढणं आपल्यासाठी गरजेचं आहे. का गरजेचं आहे, इनिशियल स्टेजला माझा कोरोना हा 100 व्होल्ट असेल किंवा 100 केव्हीला जर अकोर होत असेल तर ज्या वेळेस मी रेडियस ऑफ कंडक्टर वाढवतोय त्यावेळेस ह्या कोरोना लॉस हा जर व्हीडी इनिशियल स्टेजला असेल, हा VD1 आहे असं म्हणतो, तर VD2 हा माझा ऑफकोर्स रेडियस ऑफ कंडक्टर वाढवल्यामुळे या R ची व्हॅल्यू मी वाढवल्यामुळे हा VD2 काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे. मग 110 kV असेल, 120 kV असेल, म्हणजे तो कितीही असू शकतो डिपेंडिंग अपॉन R ची व्हॅल्यू आपण किती वाढवलेली आहे. म्हणजे हा VD वाढत असेल, जर हा VD वाढत असेल तर या दोघांमधला डिफरन्स काय होतोय बघा, कमी होतोय. हा
हा डिफरन्स कमी होतो, म्हणजे पॉवर लॉस काय होतोय, कमी होतोय. हे कन्क्लुजन आपल्याला रेडियस ऑफ कंडक्टर याच्यामधून मिळतंय. रेडियस ऑफ कंडक्टरचा जर विचार केला तर आपल्याला व्हीडीचा विचार पहिल्यांदा करावा लागतोय. मग कोरोनाच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला पॉवर लॉसला जास्त महत्त्व द्यायचं आहे की या क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजला महत्त्व जास्त द्यायचं आहे, हे आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दोन्हींनाही इक्वल इम्पॉर्टन्स आहे. याच्यामध्ये कोरोना लॉसचाच फॉर्म्युला नुसता लक्षात ठेवून किंवा F+25 लाच फक्त लक्षात ठेवून किंवा VPH - VD लाच फक्त लक्षात ठेवून चालणार नाही. तर आपल्याला हा जो VD आहे या VD ला सुद्धा आपल्याला बारकाईने लक्षात ठेवायचा आहे. याच्यामधील ईच अँड एव्हरी टर्म इज इम्पॉर्टंट. G0 काय आहे, R काय आहे, डेल काय आहे, M स्मूथनेस फॅक्टर काय आहे, D काय आहे या ठिकाणचा, हा R काय आहे या ठिकाणचा, हे प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग पाचवी टर्म पाहिले आपण रेडियस ऑफ कंडक्टर. आपण त्यानंतर सहाव्या टर्मकडे गेलो किंवा सहाव्या फॅक्टरकडे गेलो, सरफेस कंडिशन, की ज्यामध्ये आपण जो कंडक्टर होता त्या कंडक्टरच्या सरफेस बद्दल आपण विचार केला. मग त्या सरफेस बद्दल कंडक्टरचा विचार करत असताना आपण सरफेस इरेग्युलेटरी फॅक्टर डिफाइन केला किंवा त्याची व्हॅल्यू आपण घेतली. जर व्हॅल्यू त्याची m=1 असेल, m=1 म्हणजेच माझा कंडक्टर हा स्मूथ असेल किंवा त्याला पॉलिश केलेले असेल, तर m=1 असल्या कारणाने हे VD काय होणार आहे, हो मॅक्झिमम होणार आहे. पण जशी m ची व्हॅल्यू रिड्यूस होणार आहे तसा हा VD काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. हा VD रिड्यूस होणं आपल्यासाठी डोक्याची घंटा आहे. जर हा VD रिड्यूस होत असेल तर हा डिफरन्स काय होतोय बघा, हा डिफरन्स वाढतोय. हा डिफरन्स वाढतोय म्हणजेच कोरोना लॉस काय होतोय, वाढत जातोय. ही सहावी टर्म आपण या म्हणजे सरफेस कंडिशन बाबत पाहिली होती. आणि सातव्या फॅक्टर मध्ये आपण आलो होतो की जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरची प्रोफाईल कशी असेल. जर कंडक्टर हा माझा सिलेंड्रिकल असेल म्हणजे त्याची रेडियस जर सॉलिड कंडक्टर पेक्षा जादा असेल, जर रेडियस वाढत असेल याचाच अर्थ काय होतोय बघा, रेडियस वाढते याचा अर्थ क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढतं आहे. रेडियस वाढते आहे याचा अर्थ असा नाही की कोरोना लॉस वाढतोय. हा वाढणार आहे ठीक आहे, पण ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स खूप पटीनं रिड्यूस होतोय ॲज कम्पेअर टू इन्क्रीज इन दिस R. म्हणून आपला जो पॉवर लॉस आहे तो रेडियस ऑफ कंडक्टर वाढल्यामुळे काय होतोय, कमी होतोय. जो सिलेंड्रिकल कंडक्टर असेल किंवा त्याला आपण हॉलो कंडक्टर आहे असं म्हणतो, मग त्या हॉलो कंडक्टरची रेडियस जादा असते म्हणजे त्याच्यामधून जो कोरोना लॉस आहे तो कोरोना लॉस काय असतो, कमी असतो. इम्पॉर्टंट फॅक्टर्स अफेक्टिंग कोरोना लॉस जे याच्यामधून जे आपण डिस्कशन केलेलं आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला सगळं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जे आपला कोरोना लॉस आहे त्या कोरोनाचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, आणि हा जो कोरोना लॉस वाढतो आहे ड्युरिंग ह्युमिड वेदर कंडिशन किंवा जे फॉल वेदर कंडिशन असेल त्या वेदर कंडिशनला जो कोरोना लॉस वाढतो आहे तो कोरोना लॉस आपण रिड्यूस करण्यासाठी काही मेथड यूज करणार आहे. त्या मेथड आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहेत, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस असतील, डिसॲडव्हान्टेजेस असतील आणि मेथड टू रिड्यूस कोरोना लॉस हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.